आपण पाहत आहात SM मराठी न्यूज। लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल SM मराठी न्यूज, जिथे अन्याय तिथे आम्ही। माणगाव येथे सार्वजनिक आरोग्य विभाग राष्ट्रीय बाल स्वास्थ्य राज्यस्तरीय मेळावा संपन्न। राज्यातील जिल्हा स्तरावरील 35 तर तालुका स्तरावरील 355 शाळांमध्ये उद्घाटन सोहळा अंतर्गत तालुका स्तरावरून AP मगदूम हायस्कूल या शाळेची निवड करण्यात आली। या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा या विद्यालयात मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला। या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री खोत SS यांनी केले। प्रमुख पाहुणे डॉक्टर राजेश जाधव, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय हातकणंगले यांनी या कार्यक्रमाचा हेतू व उद्देश आपल्या मनोगतातून व्यक्त केला। शाळेचे मुख्याध्यापक श्री काटे SY यांनी सर्व डॉक्टर्स व फार्मासिस्ट व ANM यांचे स्वागत केले। या प्रसंगी डॉक्टर सतीश कोगनोळे, डॉक्टर शैलेंद्र पाटील, डॉक्टर रविशंकर कुंभार, डॉक्टर आसमा देसाई, डॉक्टर प्रेरणा भरमगोंडा, डॉक्टर फारुक काझी, फार्मासिस्ट सौ स्वाती नरदगे, श्री संदीप पाटील, धनश्री चौरे, ANM सुषमा नारकर, जयंती आळतेकर, माधुरी गुरव, ग्रामपंचायत सदस्य अख्तर भालदार, अभिजित घोरपडे, शिरीष मधाळे, शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। SM मराठी न्यूजसाठी धनश्री मधाळे। माझं नाव डॉक्टर सतीश बाबासाहेब कोगनोळे, वैद्यकीय अधिकारी, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम हातकणंगले। आज राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम 2.0 हा लॉन्च झालेला आहे। ह्याचं इनॉग्रेशन पुणे औंध इथं माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा व आरोग्यमंत्री आबिटकर साहेबांच्या हस्ते करण्यात आलेला आहे। हा कार्यक्रम ह्याच्यापूर्वी RBSK ह्या नावाने होतो, आता त्याला RBSK 2.0 असं दिलेलं आहे। आम्ही ह्या कार्यक्रमाचे आणि ह्या प्रोग्रॅमचे मदर टीम आहोत। 2008 पासून ह्या कार्यक्रमामध्ये आम्ही काम करत आहोत। ह्या तालुक्यामध्ये एकूण 8 पथके आहेत आणि ह्या जिल्ह्यामध्ये टोटली 42 पथक काम करत आहेत। ह्या वर्षी आम्ही सर्वसाधारण 270 शाळा, त्या शाळेमधले जवळपास 85,000 विद्यार्थ्यांची आम्ही आरोग्य तपासणी केलेली आहे। त्या ह्याच्यामध्ये एकूण 6 हृदय शस्त्रक्रिया पूर्ण केलेल्या आहेत व इतर आजाराचे 326 इतर शस्त्रक्रिया ह्या वर्षी करण्यात आलेल्या आहे। तसंच एकूण 670 अंगणवाडी, हे जे मी सांगतोय हातकणंगले तालुक्यातल्या अंगणवाडी आणि शाळेविषयी बोलतोय, 670 अंगणवाडीपैकी 51,991 मुलांची वर्षातून 2दा आरोग्य तपासणी आपण करतोय। ह्या वर्षामध्ये एकूण 65 तीव्र कुपोषित मुलांचं व सर्वसाधारण 273 कुपोषित बालकांचं आपण उपचार करून त्यांना ह्यातून बाहेर काढलेलं आहे। तसंच 300 इतर शस्त्रक्रिया व 17 हृदय शस्त्रक्रिया ह्या वर्षी आपण केलेली आहे। ह्याचं उद्दिष्ट एकच आहे, मुलांना लवकरात लवकर उपचार मिळावं व त्यांचं आयुष्य हे निरोगी राहावं, हा एकच उद्देश घेऊन हा। नमस्कार, मी डॉक्टर सविता बडबडे, इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय इचलकरंजी। राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम 0 ते 18 वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी करणे आणि याच्यामध्ये जे जन्मजात आजार आहेत, इतर आजार आहेत किंवा कमी वजनाची बाळं असतील किंवा ज्यांचं तपासणी किंवा ज्यांचं आरोग्य व्यवस्थित नसेल, ज्यांची वाढ वयोनुसार होत नसेल, त्या मुलांचं आरोग्य व्यवस्थित ठेवण्याचं काम राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम करत असतो। 2008 साली शालेय आरोग्य तपासणीपासून हा सुरू झालेला प्रवास आज 2025 साली राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमापर्यंत येऊन पोचला आहे आणि आज राज्यभर या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचं 2.0 व्हर्जन माननीय आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्या हस्ते पुणे औंध येथे झालेलं आहे आणि याच्यामधून जी बाळं आहेत त्या बाळांचं व्यवस्थित आजार मुक्त करणं यांना आणि यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया करून देणं आणि आपल्या देशाचं भवितव्य व्यवस्थित घडवणं, हा एकमेव उद्देश हा राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचा आहे। आणि त्या पद्धतीनं आमची प्रत्येक तालुक्यामध्ये एक टीम अशी काम करत असते। प्रत्येक खालच्या मुलांच्यापर्यंत प्रत्येक शाळांमध्ये हे कार्यक्रम चालू असतं वर्षातून एकदा। अशा पद्धतीनं देशाच्या मुलांना निरोगी करायचं काम हे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम करत असते। SM मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।